फ्रेंड्स, न्यू फॅशन मेकर जयश मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ही साइड स्लिटची शॉर्ट कुर्ती बनवणार आहोत। त्यासाठी आधी आपण पेपर कटिंग करून घेऊयात। उंची इथे पेपरमध्ये बसत नाहीये, ती आपण फॅब्रिकवर ॲड करून घेऊयात। आता इथे शोल्डर घेतलेला आहे 7 इंच आणि आर्म होल सुद्धा 7 इंचावरच मार्क केलेला आहे। छातीची साईज इथे आहे 36 इंच, तर आपण 36 चा चौथा भाग करून घ्यायचा आहे। 9 मध्ये 1 मिळवले 10 आणि 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचे। वरच्या मधल्या कमरेची उंची इथे 15 वर मार्क करायची आहे आणि सीट उंची 21 वर मार्क केलेली आहे। आता कमरेचा भाग हा चौथा भाग करून घ्यायचा आहे आणि 1 इंच मिळवायचे आहेत त्याच्यामध्ये आणि मार्क करून घ्यायचा आहे। 1-1 इंच दोन्ही कडे शिलाई मार्जिन घ्यायची आहे। आता इथून खाली फ्रेंड्स तुम्ही डायरेक्ट घेर सारखं क्रॉस लाईन करून घेतली तरी चालणार आहे, कारण की आपण याला कट्स नाही देणार आहोत। पुढच्या आर्म होलसाठी अर्धा इंच आतमध्ये घेऊन अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग घेऊन कट करून घ्यायचं आहे। मध्यातून इथे आपण 4.5 वर मार्क करणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण 4.5 ची आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे। आपण फ्रेंड्स या साइडला ब्लॅक कपडा अटॅच करणार आहोत। खूप सुंदर दिसतंय, आता तुम्ही बघितलंच आहे आधीच। आता आपण बॅकचा पार्ट कट करून घेऊयात। अशा पद्धतीने आपण खाली उंची वाढवून घेतलेली आहे। आर्म होलचा जो शेप आहे तो अर्धा इंच एक्स्ट्रा वरती घ्यायचा आहे, कारण आपण हा फ्रंट पार्ट ठेवून बॅक पार्ट कट करतोय। तुम्ही सेपरेटली बॅक पार्ट जरी कट केला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने फक्त यामध्ये आर्म होल वाढवायचा आहे। वाढवायचा म्हणजे फक्त आकारामध्ये पुढे घ्यायचा आहे अर्धा इंच। बाकी सगळी मार्किंग आपल्याला एकसारखीच करायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग केल्यानंतर कट करून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण मागच्या गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घेऊयात। 3 ची गळ्याची रुंदी टाकलेली आहे आणि 4 इंच गळा घेतलेला आहे उंचीला आणि हा आपला बॅक पार्ट जो आहे तो कट झालेला आहे। आता फ्रंट पार्टचा आपण एक पार्ट या फॅब्रिक मध्ये कट करणार आहोत आणि दुसरा जो पार्ट आहे त्यामध्ये आपण प्लेन ब्लॅक फॅब्रिक घेणार आहोत। तर हे बघा, हे असं ज्या पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे त्या पद्धतीने आखून आपल्याला कट करून घ्यायचंय। फ्रेंड्स, अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपले चॅनलवर अपलोड असतात, तुम्ही बघू शकता तिथे जाऊन। फ्रेंड्स, एकच हेतू असतो की तुम्ही देखील घर बसल्या टेलरिंग शिकलं पाहिजे, कारण की मुलं लहान असताना किंवा वेळ नसल्यावर आपल्याला बाहेर क्लासला जाता येत नाही, म्हणून आपण अशा पद्धतीने घर बसल्याच तुम्ही शिकू शकता। फक्त व्हिडिओ संपूर्ण बघायचा असतो फ्रेंड्स। आता आपण इथे ना पोटली बटन रेडी करूयात। तर असे मी 1.5 इंचाचे फॅब्रिक असे चौकोनमध्ये कट केलेले आहेत आणि त्यामध्ये माझ्याकडे इथे एक लेस होती गोळ्यांची, ती लेस मी कट करून घेतलेली आहे आणि मी त्याचेच इथे पोटली बटन बनवते। इथे तुम्ही बघू शकता। पोटली बटन फ्रेंड्स खूप सुंदर दिसतात गळ्याला पण, आणि कोणतीही जर डिझाईन करायची असेल, स्लीव डिझाईन वगैरे, खूप सुंदर दिसतात। तर आता हे बटन्स आपण इकडे अटॅच करून घेऊयात। जो फ्रंटचा पार्ट होता त्या पार्टला, जो स्ट्रेट पार्ट आपण कट केलेला होता त्या पार्टला आपण हे अटॅच करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व हे जे बटन केलेले आहेत ते आपण अटॅच करून घ्यायचे आणि त्यावरती हा जो आपण साइडचा पार्ट काढलेला ब्लॅक फॅब्रिक मध्ये तो अटॅच करून घ्यायचा आहे। आता हे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं हे दिसतंय।
यावरती आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे वरच्या साईडने. आता आपल्याला फ्रंट नेक जो आहे तो कट करायचा आहे. 3 इंच गळ्याची रुंदी ठेवलेली आहे आणि उंची तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. 6, 7, 8 जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे. इथे मी व्ही नेक घेतलेला आहे कारण सध्या व्ही नेकची खूपच फॅशन आहे. आता हे बघा, मी इथे गळ्याची पट्टी रेडी करून घेतलेली आहे. आता ही आपण आतल्या साईडने लावूयात, म्हणजे वरच्या साईडला फोल्ड जर झाली ती तर खूप सुंदर डिझाईन दिसेल. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पट्टी आतल्या साईडला ठेवायची आहे, म्हणजेच उलट्या साईडला ठेवायची आहे आणि ती नॉर्मल असे कट्स देऊन वरच्या साईडला पलटी करायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला नेक जॉईन करून झालेला आहे. आता आपल्याला ही जो साईड स्लिट म्हणजेच जे ओपन ठेवणार आहोत आपण, त्या ठिकाणी अशा पद्धतीने 1.5 इंचाची एक पट्टी काढून घ्यायची आहे आणि ती पट्टी अशा पद्धतीने लावायची आहे. वरतून आपल्याला एक टॉप स्टिच द्यायचा आहे. दुसऱ्या साईडला देखील आपण अशाच पद्धतीने पट्टी ती अटॅच करून घ्यायची आहे, जी आपण 1.5 इंचाची काढलेली होती. हे बघा, यावरती सुद्धा दाबटीप देऊन घ्यायची आहे कारण की फिनिशिंग सुंदर दिसते फ्रेंड्स याने. हे बघा, अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे वरच्या साईडने. आता हे बघा केवढं सुंदर वाटतंय. फिनिशिंगसाठी त्याच्या साईडनी सुद्धा एक टीप मारून घेऊयात, म्हणजे संपूर्ण जी टीप आहे ती व्यवस्थित दिसेल. आता बॅक पार्टला आपण गळ्याची पट्टी नेहमीसारखी जॉईन करून घ्यायची आहे. शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत आता आपण याला. त्यानंतर रेग्युलर आपण स्लीव जशी जॉईन करतो त्याचप्रमाणे आपल्याला स्लीव जॉईन करायची आहे. फ्रेंड्स, अशा प्रकारचे टॉप खूप महाग मिळतात आणि हे जे टॉप आहेत शॉर्ट्स जे टॉप बनतात ते तुम्ही घरातल्या एखाद्या ओढणीने सुद्धा बनवू शकता. जी कॉटनची ओढणी आहे त्याने देखील बनवू शकता, किंवा जो एखादा टॉप आहे जुना, म्हणजे तो आता तुम्हाला येत नसेल, पण टॉप नवीनच असेल पण येत नसेल तुम्हाला फिटिंगमध्ये, तर तुम्ही अशा पद्धतीने वेगळा कपडा असं त्याला साईडनी जॉईन करून तुम्ही ही कुर्ती अतिशय सुंदर अशी घरच्या घरी बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला टेलरला देखील पैसे द्यायची काहीच गरज नाही आहे. अगदी अर्ध्या तासाच्या आतच तुमचा हा टॉप रेडी होईल. आणि आता तुम्ही टॉपचा लुक बघू शकता केवढा सुंदर आहे. साईडनी फिटिंग टिप मारल्यानंतर खालचा जो साईड आहे त्याला आपण डबल टिप मारून फिनिश करू शकता, नाहीतर इथे तुम्ही फ्रिल वगैरे पण लावू शकता. खूप सुंदर दिसेल फ्रेंड्स. तर चला मग भेटूया असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.